बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील शिवानंद इमारतीमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आउटलेट विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई पाहायला मिळते। या आउटलेटमध्ये सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रहिवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। परिसरात अनेक दिवसांपासून असह्य दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी भाजप नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेवक संजय वाघुले आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित विभागाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकून तपासणी केली। स्विगी इंस्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे। शिवानंद सोसायटी MG रोड नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोअर या ठिकाणी चालू आहे। स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये। FDIचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे। ज्या काही कंडिशन या इंस्टा डिमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये। त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।